कसं आहे माहिती आहे का, काळानुसार काही काही नवीन ट्रेंड येत असतात. अशाच पद्धतीनं सोशल मीडियावर एक ट्रेंड आलेला आहे की महिला सिंगल राहण्याला पसंती देत आहेत आणि सिंगल राहण्याचा ट्रेंड हा वाढलेला आहे. म्हणजे ज्या महिलांचे मुलींचे लग्नाचे वय झालेले आहेत त्यांनी लग्न करायचं नाही, सिंगल राहायचं, सिंगल आयुष्य जगायचं, आपलं सगळं काही वैयक्तिक बघायचं, मस्त मजेत आनंदी सुद्धा राहायचं, असा ट्रेंड सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आलेला आहे आणि अनेकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, तर काही जणांनी विरोध सुद्धा केलेला आहे. पण मात्र व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळं कोणी काय करायचं आणि कोणी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मात्र खरंच महिला सिंगल राहिल्यामुळं त्यांच्यावर काही परिणाम होणार आहे का, इतर कोणावर काही परिणाम होणार आहे का, आणि अशा पद्धतीचा ट्रेंड नेमका वाढत का चाललेला आहे, महिलांची मानसिकता अशा पद्धतीने नेमकी बदलत का चाललेली आहे, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर सध्या अशा बातमीच्या माध्यमातून महिलांचा सिंगल राहण्याचा ट्रेंड वाढलेला आहे अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. मग त्याला अनेकांनी सांगितलेलं आहे की महिलांनी सिंगल राहणं हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. पण मात्र महिला असं सिंगल राहण्याला पसंती का देतात, याचा जेव्हा सर्वेक्षणाच्या माध्यमातून काही माहिती समोर आली तर त्याच्यामधून समजतं की महिलांना आता स्वातंत्र्य हवं आहे. म्हणजे पहिले कसं चूल आणि मूल इथपर्यंतच महिलांनी मर्यादित राहायचं, घराच्या बाहेर निघायचं नाही, काही काम करायचं नाही, काही नोकरी करायची नाही, फक्त चूल आणि मूलच सांभाळायचं आणि घरीच राहायचं. पण मात्र आता महिला मुली या मोठ्या प्रमाणात शिकत आहेत, सुशिक्षित होत आहेत, मोठमोठ्या पदावर कार्यरत नोकरी करत आहेत. मग एवढ्या सगळ्या मोठमोठ्या पदावर जात असल्यामुळं त्यांना त्यांचं स्वातंत्र्य त्यांचा नवरा कस काय हिरावून घेऊ शकतो, कारण की लग्न केलं तर मग नवऱ्याच्या मर्जीनं काम करायचं का नाही, कुठंतरी गुंतून राहायचं, घराच्या बाहेर निघायचं का नाही, या सगळ्या गोष्टी नवऱ्याला विचारून कराव्या लागतात. आणि इकडून तिकडून या सगळ्या गोष्टी न विचारता काहीतरी केलं तर मग नवरा बायकोचे भांडणं, घटस्फोट, डिवोर्स. मग एकदा डिवोर्स झालं की बायकोनं नवऱ्याला सांभाळलं नाही, नवऱ्यानं बायकोला सांभाळलं नाही म्हणून सोडून दिलं, अशा पद्धतीनं लोक नावं ठेवतात. त्याच्यापेक्षा आपलं आपलं आयुष्य आपण सुंदर जगायचं. आपण चांगले कमवते आहोत ना, आपण चांगले पैसे कमवतो ना, नोकरी आहे ना, पैसे आहेत ना, सगळं आहे ना, मग लग्न करण्याची आवश्यकता का आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य आहे, आपण मन मोकळेपणानं हिंडू शकतो, फिरू शकतो, जे काही करायचं ते करू शकतो, असं काही महिलांना वाटतंय. ज्यांच्या माध्यमातून हा सर्वेक्षण केलाय आणि ही बातमी समोर आली असं त्या महिलांना वाटतंय. पण मग सगळ्याच महिला अशा पद्धतीने विचार करतात का, तर नाही. काही मोजक्या महिलांनी असं म्हणलेलं असेल, त्याच्या आधारे ही सगळी माहिती समोर आलेली असेल. पण मात्र ज्या पद्धतीनं महिला शिकत आहेत, उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर पोहोचत आहेत, ह्या चांगल्याच गोष्टी आहेत आणि कोणी कसं राहायचं, काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. पण मात्र कुठंतरी पुरुषांनी सुद्धा महिलांना समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या ज्या इच्छा आहेत, आशा आहेत, अपेक्षा आहेत ते सुद्धा पूर्ण करण्याचं काम पुरुषांनी केलं पाहिजे. त्यांना सपोर्ट केला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, असं सुद्धा बरेच जण म्हणतात. नाहीतर मग नवरा काम करतोय, बायको घरी आहे, बायको काम करते, नवरा घरी, अशा पद्धतीनं दोघा जणांनी मिळून मिसळून एकमेकांना समजून घेऊन जर काम केलं, उत्पन्न वाढवलं तर घराचा आणि सगळा काही संसार सुखाचा होऊ शकतो, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं हा ट्रेंड निघलेला आहे त्या ट्रेंडमुळं आधीच पोरं बायको भेटना म्हणून परेशान आहेत आणि दुसरीकडे असा ट्रेंड महिलांनी काढल्यामुळं जास्तच परेशान पुरुष झालेले आहेत, अशा सुद्धा कमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. पण मात्र जरी असं घडत असलं तरी सुद्धा काही महिला ह्या अजूनही समजदार आहेत. कशा पद्धतीनं संसार करायचा, कशा पद्धतीनं नवऱ्याला समजून घ्यायचं हे सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं करत आहेत. त्यांचे संसार आजही सुखाचे आहेत आणि त्या सुखाचा संसार सुद्धा करत आहेत. अशी सुद्धा बरीच प्रकरणं आहेत. पण मात्र हा ट्रेंड फक्त सोशल मीडिया पुरताच मर्यादित आहे का, सत्यामध्ये सुद्धा उतरलेला आहे का, आणि अशा पद्धतीचा निर्णय घेणं योग्य आहे का, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.